हाय फ्रेंड्स, लवकरच दिवाळी येते आणि त्यासाठी आज आपण खास दिवाळी स्पेशल असं टी लाईट कॅन्डल होल्डर बनवणार आहोत. अतिशय सोप्या आणि कमी वस्तूत बनणारं आहे. आता त्यासाठी मी सर्वात आधी इथे ग्लिटर पेपर घेतलेला आहे. आता तो तुम्ही तुमच्याकडे हवे असणारे कोणत्याही सर्कल शेपमध्ये लहान किंवा मोठ्या प्रमाणाने सर्कल कट करून घ्यायचा आहे. आता ग्लिटर पेपरचा सर्कल कट झालेला आहे. आता यानंतर मी कार्डबोर्ड घेतलेला आहे. आता आपण ग्लिटर पेपरचा जो सर्कल होता त्याच मापाचा कार्डबोर्डचाही कटआउट करून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपले दोन्ही कटआउट झालेले आहेत. आता इथे माझ्यासाठी मी एक वस्तू बनवण्यासाठी जी लेस आणली होती तिचाच वापर करणार आहे. आता सर्वात आधी तर कार्डबोर्डला ग्लू लावून घ्यायचा आहे. आता आपण जी लेस घेतली होती ती लेस आपण याला लावून घेणार आहोत. आता ही लेस हळूहळू सर्कलमध्ये लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता शेवटचाही चिपकवून घ्यायचं आहे. आता लेस लावून झाल्यानंतर वरून थोडं लेसला ग्लू लावून आपण जो ग्लिटर पेपर कट केलेला होता तो लावायचा आहे. आता आपला बेस तयार आहे. आता यानंतर इथे मी वरून डेकोरेट करण्यासाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत. आता याऐवजी तुम्ही तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या घेतल्या तरीही चालेल. जसे की कुंदन असतील, वेगळ्या प्रकारचे मणी असतील किंवा एखाद्या सॅटिनच्या पेपरचे बनवलेले फुलं असतील ते घेतले तरीही चालेल. आता इथे मी फोमचे फ्लावर घेतलेले आहेत. ते ग्लूने स्टिक करून घेणार आहे. आता फ्लावर स्टिक केल्यानंतर त्याला साईडने जे कॉईन आहेत ते कॉईन स्टिक करून घेणार आहे. आता कॉईनच्या ऐवजी कुंदन जरी स्टिक केले तरी अतिशय सुंदर दिसतं. आता अशा प्रकारे सर्कलमध्ये पूर्ण लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतंय. आता यानंतर परत आपण दुसरा कॅन्डल होल्डर बनवणार आहोत. आता त्यासाठी मी इथे एक मण्यांची माळ घेतलेली आहे. तुमच्याकडे सिंगल मणी असतील ते दोऱ्यात ओवून घ्यायचे आहे आणि ते अशा प्रकारे गोलाकार फिरवून स्टिक करून घ्यायचे आहेत. आता शेवटचं कट करून पॅक करून घ्यायचं आहे. आता आपला दुसरा सर्कलही रेडी आहे. आता यालाही मी फोमच्याच फ्लावरने डेकोरेट करणार आहे. पूर्ण सर्कलमध्ये फ्लावर लावले तरी छान दिसतं. आता आपला कॅन्डल होल्डरचा फायनल लुक तुम्ही बघू शकताय. या दिवाळीसाठी नक्कीच ट्राय करा.